नागपंचमीची सुरुवात तर ह्या खारुताईपासून झालेली आहे. छान अशी जेवण करत होती आणि मी जवळ गेल्यानंतर पळून गेली. मग आम्हाला जायचं होतं मार्केटमध्ये. हा शक्तिमान, शक्तिमान करत आम्ही पोहोचलो दुकानामध्ये. दुकानामधून आम्हाला घ्यायच्या होत्या लाह्या, नारळ आणि बरेच काही घ्यायचं होतं. बुकसुद्धा आम्ही घेतले आणि लोकांच्या झाडांची फुलं चोरण्यात वेगळीच मजा आहे. मग ते फुकटचे फूल मिळाल्यानंतर देवाला वाहणं किती सुंदर वाटतं ना. कितीही आपण विकत आणले, तर पण आपण स्वतः तोडून आणले त्याचा वेगळाच आनंद असतो. आणि त्यानंतर हे पूजेला लागणारं साहित्य होतं आणि सगळं मी बाजूला काढलेलं होतं. आता प्रत्येक वेळी कुल्लूला मला मदत करायची असतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला मध्ये-मध्ये करायचंच असतं. तर मग त्याने ही इकडली पूजा करून घेतली आणि छानसं असं माझं बाळ मोठं झाल्यासारखं वागत होतं. त्यानंतर मीही इकडे वंदन करून घेतलं आणि नारळातलं पाणी मिळाल्यानंतर त्याची बाबा लगीन, बाबा लगीन, ढिंच्याक ढिंच्याक असं काहीतरी त्याचं रिएक्शन होतं आणि त्यानंतर मी पुऱ्या आणि भाजी असं जेवण छानसं बेत बनवलेला होता ना, असं होतं आजचं